समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश कार्यालय टिळक भवन मुंबई येथे मिरज तालुक्याचे विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार सर आणि कार्याध्यक्ष गंगाधर तोडकर यांचा बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला। या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार विश्वजित कदम, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार अमित देशमुख, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या हस्ते प्राध्यापक इनामदार आणि श्री तोडकर यांचा काँग्रेस पक्ष प्रवेश झाला। यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की प्राध्यापक प्रमोद इनामदार हे भीमा कोरेगाव लढाईतील सरसेनापती वीर शिदनाग यांचे थेट वंशज आहेत। यांचे घराणे हे लढवय्ये आणि ऐतिहासिक आहे आणि त्याचबरोबर गंगाधर तोडकर यांचे वडील काँग्रेसच्या विचारांचे स्वातंत्र्य सैनिक, काँग्रेसचे विचाराचे होते आणि त्यांचाच विचारांचा वारसा इनामदार आणि तोडकर हे पुढे घेऊन जातील आणि काँग्रेस पक्ष राज्यात बळकट करतील, सर्व बहुजन समाजाला एकत्र करून काँग्रेसच्या विचारधारांमध्ये समाविष्ट करतील असा मला विश्वास आहे। यावेळी आमदार विश्वजित कदम, सतेज उर्फ बंटी पाटील व विजय वडेट्टीवार यांनी प्राध्यापक इनामदार आणि श्री तोडकर या दोघांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे राहू असे आश्वासन दिले। यावेळी स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी केले, तर आभार महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस मनीषाताई रोटे यांनी मानले। मी प्राध्यापक प्रमोद इनामदार आणि माझे मार्गदर्शक आदरणीय गंगाधर तोडकर सर यांनी आज आम्ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे। आम्ही हा प्रवेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, आमदार अमित देशमुख साहेब, सांगली जिल्ह्याचे नेते आमदार विश्वजित कदम साहेब, आमदार बंटी पाटील साहेब, खासदार संजय आमचे हंडोरे साहेब, आमचे नेते आदरणीय विक्रमसिंह सावंत साहेब, आदरणीय चंद्रकांत हंडोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, विश्वजित कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रवेश केलेला आहे। आम्ही पूर्वी राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे। एका घराण्यापुरता तो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि एक पक्षामध्ये सत्तेमध्ये आहेत आणि एक विरोधी पक्षामध्ये आहेत आणि आपली प्रॉपर्टी जी आहे ती टिकवण्यासाठी या बहुजन समाजाचा ते वापर करतायत आणि त्या पक्षामध्ये बूथ कमिटीपासून ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत एक जाती धर्माचाच फक्त त्या ठिकाणी अध्यक्ष होऊ शकतो। आणि राष्ट्रीय काँग्रेस आम्ही का निवडला, कारण एक दलित नेता त्या ठिकाणी आमचे मल्लिकार्जुन खरगे साहेब या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करतायत आणि सगळ्या बहुजन समाजाला ते घेऊन काम करतायत आणि या नेहरू आणि गांधींच्या विचाराचा एक ऐतिहासिक पक्षामध्ये आम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि उद्याच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायती आणि महानगरपालिका या ठिकाणी आपल्याला जोरदार ताकदीनं आपल्याला लढवायचे आहेत आणि संपूर्ण बहुजन समाज या ठिकाणी काँग्रेस पक्षाबरोबर असेल। धन्यवाद। जय काँग्रेस। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।